जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये अत्यंत सुरेख असं मार्गदर्शन संपूर्ण जगाला केलेलं आहे. ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. आणि या अभंगाचा जो अर्थ आहे, या अभंगात दडलेली जी अपेक्षा आहे जगद्गुरु तुकोबारायांना, की माणसाची वृत्ती, माणसाच्या भावना, किती अंतःकरण त्याचं जर शुद्ध असेल किंवा सत हेतून, चांगल्या हेतून एखादं कार्य केलं असेल तर त्याला अत्यंत चांगली फळं आल्याशिवाय राहत नाहीत, असं तुकोबाराय म्हणतात. परंतु बीजच अशुद्ध असेल तर, किंवा जमिनीमध्ये आपण धोत्रा पेरत असू आणि त्याला द्राक्ष लागावेत अशी जर अपेक्षा करत असू तर ते शक्य होणार आहे का? मित्रांनो, असंच झालंय भारतीय जनता पार्टीचं. भारतीय जनता पार्टीने कालच्या महाशिवरात्रीच्या अत्यंत पवित्र अशा दिवसामध्ये अशुद्ध रोप जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला तुम्हाला सांगतो, काय सांगावं, धोत्र्याचं बीज गाडलं आणि धोत्रे जन्माला आले. त्याला कुठून येणार आहे फूल आणि फळं? अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका विधानावरून राज्यभरामध्ये गोंधळ घालण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला, हा प्रयत्न सपशेल फेल ठरलेला आहे. उलट भारतीय जनता पार्टीच्या पोकांडीच टिपू सुलतान बसलेला आहे. आणि कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आंदोलनाची, त्यांच्या निषेधाची अवस्था झाली, या अत्यंत महत्वाच्या आणि रंजक मुद्द्यावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. आपण पाहिलं ना, हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या बाबतीमध्ये काही विधान केलं. हे विधान करत असताना हर्षवर्धन दादांचा हेतू शिवाजी महाराजांची बरोबरी टिपू सुलताना त्यांच्या बरोबर आणून ठेवायचा नक्कीच नव्हता. उलट त्यांनी आपल्या याच्यामध्ये अत्यंत व्यवस्थितपणानं ते विधान केलेलं होतं, की छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेवरून अत्यंत कडवी झुंज देऊन इंग्रजांशी लढणारा हा वीर योद्धा, अशा पद्धतीचा उल्लेख हा टिपू सुलतान यांचा केला होता. परंतु भारतीय जनता पार्टी काय करत असते, नेहमीच एखाद्या महत्वाच्या विषयावर पडदा टाकण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या विषयाकडून लोकांचं लक्ष तिसरीकडं वेधून घेण्यासाठी नको तो विषय बाजारामध्ये आणायचा आणि त्याची चर्चा घडवून आणायची आणि मूळ महत्वाच्या विषयापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचा. महाराष्ट्रामध्ये सध्या रोहित पवार यांनी घेतलेली जी पत्रकार परिषद होती आणि अजितदादांचा अपघात हा अपघात नसून घातच आहे, अशा प्रकारचा जो दावा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता, आपल्या प्रेझेंटेशन मध्ये केला होता, त्यामुळं महाराष्ट्राचं वातावरण अत्यंत गंभीर झालेलं होतं आणि सर्वत्र या विषयाची चर्चा सुरू झालेली होती. हा महाराष्ट्रातला एक अत्यंत गंभीर मुद्दा होता. दुसरा केंद्रातला मुद्दा एप्स्टीन फाईलच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची त्यामध्ये आलेली नावं किंवा भारतीय जनता पार्टीच्या मित्र असलेल्या उद्योजकांची त्यामध्ये आलेली नावं, याबद्दल लोकसभेमध्ये चालू असलेला गदारोळ आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा होत असलेला निषेध, हे दोन महत्वाच्या घटना होत्या. या दोन महत्वाच्या घटनाकडून महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष तिसरीकडे वेधावं आणि राज्यामध्ये पुन्हा जातीय ध्रुवीकरण कशा पद्धतीचं निर्माण होईल, यासाठी या हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावर आपल्या प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी जी विधानं केली त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आणि राज्यामध्ये अत्यंत भारतीय जनता पार्टीने प्रत्येक तालुका स्तरापर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि पुण्यासारख्या ठिकाणामध्ये तर दगडफेक केली गेली विरोधी पक्षाच्या, काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर. अनेकांची डोके त्यामध्ये फुटली आणि राज्यामध्ये दंगल निर्माण झाली पाहिजे, लोकांचं लक्ष या विषयाकडून बाजूला गेलं पाहिजे, असा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून झाला का, असा प्रश्न उपस्थित झाला. भारतीय जनता पार्टीने हा प्रयत्न जाणीवबुजून केला का, असा प्रश्न उपस्थित झाला. आणि मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे त्या भागातले कार्यकर्ते निषेध करू लागले किंवा हर्षवर्धन दादाच्या प्रतिमेला जोडे मारू लागले किंवा त्यांचे पुतळे जाळू लागले. पण लोकांनी फेसबुकवर आणि आपल्या समाज माध्यमावर जे प्रश्न भारतीय जनता पार्टीला, देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या कार्यकर्त्याला विचारले ना, त्याची उत्तरं द्यायला मात्र एकही कार्यकर्ता पुढे आला नाही. अक्षरशः तोंड लपून पळण्याची पाळी
या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची समाज माध्यमांमध्ये आली. भारतीय जनता पार्टीला समाज माध्यमामध्ये सर्व बाकी भारतीयांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोडून इतर विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि समाजातल्या सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे, बाबा पुरंदरे, भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, शरद पोक्षे, प्रसाद लाड, रामनाथ कोविंद, विनायक दामोदर सावरकर, कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, या लोकांची विधानं आणि या लोकांनी छत्रपती बद्दल आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेली जी विधानं आहेत, ही विधानं एकत्र करून लोकांनी आपल्या समाज माध्यमावर, सोशल मीडियावर तसे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, तसे प्रश्न विचारायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले की राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आज तू महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन दादाचा निषेध करायला पुढे आलास, परंतु ज्या वेळी तुमच्या राज्याचे राज्यपाल असणाऱ्या कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तेव्हा तुम्ही कुठे होते? राहुल सोलापूरकरने अवमान केला तेव्हा तुम्ही कुठे होते? श्रीपाद छिंदमने अवमान केला तेव्हा तुम्ही कुठे होते? बाबा पुरंदरेने जेम्स लेन या प्रकरणामध्ये छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा तुम्ही कुठे होते? मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे या सगळ्या मंडळींनी छत्रपतींचा अवमान केला, किंवा सुधांशु त्रिवेदी जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान होईल अशा पद्धतीची विधानं केली. जगदीश शेट्टर जे आहेत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, त्यांनी तर टिपू सुलतानाचा गौरव केला. खूप मोठा सोहळा त्यांनी आपल्या राज्यामध्ये साजरा केला आणि टिपू सुलतानाबद्दल अत्यंत मोठे गौरवोद्गार काढले. टिपू सुलतान हा भारताच्या भूमीसाठी किंवा आपल्या हिंदुस्थानसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा, बलिदान करणारा वीर योद्धा अशा पद्धतीनं त्यांचा गौरव केला. किंवा रामनाथ कोविंद जे पुन्हा राष्ट्रपती होते या देशाचे भारतीय जनता पार्टी, त्यांनीही टिपू सुलतानाचा गौरव आपल्या भाषणामध्ये, आपल्या सभेमध्ये केला. अशा अनेक गोष्टी जेव्हा फेसबुकवर, समाज माध्यमावर, ट्विटरवर आणि इतर सगळ्या इन्स्टावर वगैरे यायला लागले ना, तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सगळे विद्वान प्रवक्ते हे सगळे गायब झाले. अगदी रात्रीपर्यंत म्हणजे संध्याकाळी 5च्या नंतर जेव्हा हा सगळा हल्ला महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या मंडळींनी, शिवछत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या विचाराच्या मंडळींनी भारतीय जनता पार्टीवर प्रति अटॅक करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय जनता पार्टी अक्षरशः पळून गेली मित्रांनो, पळून गेले पूर्णपणे. बुमरँग झालं हे प्रकरण. जो अशुद्ध हेतू देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये होता की लोकांचं लक्ष मूळ मुद्द्याकडून अजितदादांचा घात का अपघात या मुद्द्यावर लोकांचं लक्ष होतं, ते बाजूला हटवण्यासाठी हे विनाकारण हर्षवर्धन दादा सपकाळांचं प्रकरण पुढे आणून केवळ समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला, तो महाराष्ट्रातल्या जनतेनं हाणून पाडलेला आहे. आणि एप्स्टीन फाईलच्या संदर्भामध्ये देशातल्या आणि राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये एक संशय आहे, शंका आहे. एप्स्टीनच्या बेटावर जाऊन भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांनी नेमकी काय झक मारली, त्याचा शोध सुरू होता. त्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हा सगळा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने केला मित्रांनो. परंतु तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी, यांचं बीजच शुद्ध नव्हतं. तेव्हा त्यांच्या या प्रयत्नाला, त्यांच्या या आंदोलनाला, त्यांच्या या भूमिकेला चांगलं यश कसं मिळणार? लोकही मान्य करत होते. सामान्य लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या कालच्या उद्योगाला अगदी चितू करत होते. किंवा भारतीय जनता पार्टीला आता आपण चांगलं ओळखतोय, हे लोकांचं लक्ष महत्वाच्या मुद्द्यावरून बाजूला करण्यासाठी अशी खोटी नाटी प्रकरणं पुढे करतात आणि राज्यामध्ये दरी निर्माण करण्याचा, ध्रुवीकरण करण्याचा, दोन समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा, राज्यातल्या मुस्लिमांना बदनाम करण्याचा, एका विशिष्ट जातीवर प्रहार करण्याचा, त्यांना सामाजिक प्रवाहापासून कसा दूर करता येईल यासाठीचा प्रयोग हा केला. ते अनेक भारतीय जनता पार्टीचे बडे नेते जे स्वतःला समजतायत, त्यांनी काय स्टेटमेंट करावीत की अतिशय खालच्या थरेला जाऊन त्यांचा उल्लेख सुद्धा या
आजच्या लाईव्ह मध्ये मी करणार नाही. इतके गलिच्छ विधान ते या देशातल्या आपल्या मुस्लिम बांधवाच्या संदर्भामध्ये करतात आणि राजकारणासाठी केलेलं हे ध्रुवीकरण जास्तीत जास्त करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. परंतु यांना मुस्लिम जाबाई चालतात, परंतु यांना मुस्लिमांच्या घरामध्ये जाऊन बिर्याणी खायला चालते, परंतु मुस्लिम मोठे राजे श्रीमंत करोडपत्याच्या दारामध्ये जाऊन अगदी आर्थिक भीक मागायची सुद्धा या लोकांची सतत तयारी असते. परंतु राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सत्तेच्या चाव्या आपल्या हातामध्ये याव्यात, लोकांची मतं मिळावीत आणि दोन समाजामध्ये ध्रुवीकरण करून आपण हिंदूंचे मशिहा होतो हे दाखवण्याचा प्रयत्न करावा, यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. वास्तविक टिपू सुलतान यांचा इतिहास या निमित्तानं पुन्हा एकदा लोकांच्या समोर, महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांच्या समोर गेला आहे आणि टिपू सुलतान यांचं योगदान पुन्हा एकदा झळाळून निघालंय आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातली जनता पुन्हा एकदा टिपू सुलतान यांच्या कार्याला आठवू लागली आहे, त्यांना सेल्यूट करू लागली आहे, त्यांना सलाम करू लागली आहे की आपल्या या राज्यासाठी, या देशासाठी किंवा भरतखंड नावाच्या भूमीसाठी टिपूचं योगदान अत्यंत महत्वाचं योगदान आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलेला हा टिपू, इंग्रजांची त्यांनी माफी नाही मागितली, टिपूने इंग्रजांचं पेन्शन नाही घेतलं, 4 वेळी इंग्रजांना पत्र लिहून मला क्षमा करा, मी आता तुमच्या दरबारामध्ये तुम्ही सांगाल तसा वागेल असं टिपू नाही म्हणला. टिपू लढला, टिपू शरण नाही गेला, त्यांनी शरणागती नाही पत्करली, तर इंग्रजांच्या या लढाईत त्यांनी वीर मरण पत्करलं. या देशासाठी, या देशातल्या मातीसाठी, या भरतभूमीच्या संबंध, संस्कृती, सभ्यता आणि मानवतेसाठी बलिदान करणारा हा एक मोठा योद्धा ठरला. हे सुद्धा टिपूचं संपूर्णपणे चरित्र आहे ते या निमित्तानं उजळून निघालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला हा डाव पूर्णपणे त्यांच्या अंगलट आलेला आहे, पूर्णपणे बुमरँग झालेला आहे. टिपू सुलतान हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्याच बोकांडी बसलेला आहे. हिंदूंची कत्तल अशा पद्धतीचे शब्दप्रयोग करून हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु याही लोकांचा रिसर्च, याही मुद्द्याचा रिसर्च पूर्णपणानं लोकांनी केला. खरंच हिंदूंची कत्तल झाली होती का? केवळ हिंदू म्हणून ती झाली होती का? तो क्रूर मुस्लिम शासक होता का? तर या सर्व प्रश्नाची उत्तर नाही अशी पूर्णपणाने आलेली आहेत. जे लोक इंग्रजांचे हस्तक होते, जे लोक इंग्रजांना या टिपूच्या संपूर्ण आरमाराची माहिती पुरवत होते, हे टिपूच्या साम्राज्यामध्ये राहून, टिपूच्या साम्राज्यामध्ये खाऊन, टिपूकडून मोठमोठ्या सोयी आणि सुविधा मिळवून जे इंग्रजांची गुलामी करत होते, जे इंग्रजांचे हस्तक होते, अशांची मात्र टिपूने जरूर कत्तल केलेली आहे. आणि त्या कत्तलीमध्ये एका विशिष्ट हिंदूमधल्या एका विशिष्ट जातीच्या लोकांचा जास्त भरणा आहे. त्याचाच राग बहुतेक देवेंद्र फडणवीसांना आलेला दिसतो आणि त्यातून त्यांनी हा प्रकार केला. परंतु हा प्रकार पूर्णपणे त्यांच्या अंगलट आलेला आहे, त्यांच्या बोकांडी बसलेला आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, तुकोबारायाचा जरा अभ्यास करा. तुकोबाराय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता हे शुद्ध बीज पेरायचं का नाही पेरायचं हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीने ठरवावं. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.